नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ राज्यातील त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे ज्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना अडचण येत होती। अनेक महिलांनी मला विचारले होते की माझे वडील आता या जगात नाहीत आणि पतीचेही निधन झाले आहे किंवा माझा घटस्फोट झाला आहे, तर मी ई-केवायसी करताना कोणाचे आधार कार्ड देऊ? तर बहिणींनो, आता काळजी करण्याची काहीच गरज नाही। राज्य सरकारने तुमची ही समस्या गांभीर्याने घेऊन एक विशेष सुविधा सुरू केली आहे। तर मित्रांनो, आता काय करायचे आणि कागदपत्रे कुठे जमा करायची हेच आज मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून शासकीय योजना आणि सरकारी जीआरची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल। तुम्हाला माहीतच असेल की लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे, पण इथेच सर्वात मोठी समस्या येत होती। नियमानुसार ई-केवायसी करण्यासाठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देणे आवश्यक होते, परंतु ज्या महिला विधवा आहेत, एकल आहेत किंवा ज्यांचे वडील या जगात नाहीत त्यांच्यासाठी हा नियम कठीण ठरत होता। आधार क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे ई-केवायसी होत नव्हती आणि त्यांनाही भीती होती की पुढचा हप्ता मिळेल की नाही। पण आता आनंदाची बातमी ही आहे की सरकारने अशा महिलांसाठी नियमात बदल केला आहे। आता तुम्हाला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे अनिवार्य नाही, तर त्या जागी तुम्हाला काही ठराविक कागदपत्रे जमा करावी लागतील। तर आता लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला काय करायचे आहे। ज्या महिलांचे वडील आणि पती दोन्हीही या जगात नाहीत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, अशा महिलांना त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी काही कागदपत्रे तयार ठेवायची आहेत। ती कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत। जर पती किंवा वडील या जगात नसतील तर पतीचे किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र। जर तुमचा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश। ही कागदपत्रे तुम्हाला तुमच्या गावातील किंवा विभागातील अंगणवाडी सेविकेकडे जमा करायची आहेत। जेव्हा तुम्ही ही कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा कराल तेव्हा त्या स्वतः या कागदपत्रांची तपासणी करतील। यानंतर त्या तुमची शिफारस बालविकास प्रकल्प अधिकारी आणि नंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे पाठवतील। या प्रक्रियेनंतर तुम्हाला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देण्यापासून सूट मिळेल आणि तुम्हाला योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याविना मिळत राहील। पण लक्षात ठेवा, सरकारने यासाठी मुदत ठरवून दिली आहे। ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे। 31 डिसेंबरनंतर कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत आणि संभव आहे की तुमचा पुढचा हप्ता अडकू शकतो। त्यामुळे आजच किंवा लवकरात लवकर अंगणवाडी सेविकेला भेटून आपली कागदपत्रे जमा करा। तर बहिणींनो, शासनाने घेतलेला हा निर्णय खरंच एकल आणि निराधार महिलांसाठी एक मोठा दिलासा आहे। आता ई-केवायसीच्या नियमाला घाबरण्याची गरज नाही। फक्त वर सांगितलेली कागदपत्रे वेळेवर जमा करा। तुमच्या ओळखीच्या अशा कोणी महिला असतील ज्यांना या माहितीची आवश्यकता आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचीही मदत होऊ शकेल। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे। लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा। आजच्यासाठी एवढेच। पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत। तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा। धन्यवाद।